तुम्ही कधी हा फोटो पाहिलाय का? फ्रान्स मधल्या लास्कोक्स गुहा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ हे बैलाचं एक भव्य चित्र आहे. 17,000 वर्षापूर्वीच्या या चित्राची तुलना आपल्याला आकाशात दिसणाऱ्या बैलाशी म्हणजेच वृषभ राशीशी करता येईल. बैलाच्या खांद्याजवळ या गुहा चित्रामध्ये आपल्याला 7 ठिपके दिसतात बघा. हेच 7 ठिपके म्हणजे आपल्या हिंदू पुराणातलं कृतिका नक्षत्र. हे 7 तारे म्हणजेच शंकर आणि पार्वतीच्या मुलाची कार्तिकेयाची काळजी घेणाऱ्या 7 बहिणी. पण न्यूझीलंड मधल्या माओरी लोकांसाठी मात्र हा तारकापुंज म्हणजे ते काहुई ओ मातारिकी. त्यांच्या समजुतीनुसार मातारिकी आणि तिच्या मुली अशा 7 जणी म्हणजे हे 7 तारे वर्षभर आकाशात प्रवास करून या साऱ्या पृथ्वीला भेटायला येतात आणि पुढच्या वर्षाची तयारी करायला मदत करतात. माओरी लोकांच्या नवीन वर्षाची सुरुवात या तारकापुंजाच्या पहिल्या दर्शनाने होते. ताऱ्यांचं पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळणं, वर्षभर आकाशातली जागा हळूहळू बदलणं, सूर्य, चंद्र, ग्रह यांचं तारकांपेक्षा वेगळ्या पण शिस्तबद्ध पद्धतीने रोज जागा बदलणं, या सगळ्यावर अवलंबून माणसाने शेती करण्यासाठी कालमापन व्यवस्था बनवली. जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतीच्या वेगळ्या वेगळ्या निरीक्षणानुसार राहणीमानातल्या वेगळ्या वेगळ्या व्यवस्था आणि लक्षात ठेवण्यासाठी राशी नक्षत्रांच्या अशा अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी. हे सारं सांगण्याचा मुद्दा असा की मानवाच्या वाढत्या गरजांबरोबर तंत्रज्ञानामध्ये बदल होत गेले आणि ताऱ्यांचं आपल्या दैनंदिन जीवनाशी असलेलं नातं तुटत गेलं. ताऱ्यांबद्दल शिकवणाऱ्या गोष्टींना जसा विसर पडला तसंच पृथ्वीवरून दिसणारे तारे आपल्यासाठी अंधुक झाले. म्हणजे ताऱ्यांचा प्रकाश आहे तसंच आहे, पण प्रकाश प्रदूषणामुळे आकाशात कृत्रिम प्रकाश फेकला जातो आणि त्यामुळे आकाशातले तारे विशेषतः शहरी भागातून दिसेनासे होतात. नैसर्गिक प्रकाश, ऋतूनुसार त्यामध्ये होणारे बदल, प्रकाशाच्या छटेमध्ये होणारे बदल यामध्ये कृत्रिम प्रकाशामुळे व्यत्यय येतो आणि यामुळेच पृथ्वीवरच्या जीवसृष्टीवर नकारात्मक परिणाम होतात. यावर वेळीच उपाययोजना जर केली नाही तर त्याचे दुष्परिणाम वाढत जातील, जे निस्तरणं पुढे कठीण होऊन बसेल. रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात आल्यानं मानवी शरीराच्या नैसर्गिक सार्कॅडियन लयीमध्ये व्यत्यय येतो, निद्रानाश होतो किंवा थकवा येतो आणि उत्पादकता कमी होते. कृत्रिम प्रकाशाचा संपर्क टाईप 2 मधुमेहाच्या वाढीव जोखमीशी पण जोडला गेलाय. तर रात्रीच्या वेळी जास्त प्रकाशामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची पण शक्यता वाढते. पक्ष्यांच्या स्थलांतरावर कृत्रिम प्रकाशामुळे परिणाम होतो. समुद्री कासवांच्या पुनरुत्पादनासाठी आणि जगण्यासाठी धोका निर्माण होतो. प्रकाश प्रदूषण पर्यावरणालाही हानी पोहोचवतं, नैसर्गिक चक्रात व्यत्यय आणतं. पेपरमध्ये, इंटरनेटवर आपल्याला लखलखत्या आकाशाचे अगदी सुंदर फोटो बघायला मिळतात. असं आकाश बघायला अगदी दूर म्हणजे लडाख सारख्याच ठिकाणी जावं लागतं का? नाही. लखलखत्या ताऱ्यांनी नटलेलं आकाश आपल्याला आपल्यापासून सर्वात जवळच्या कुठल्या ठिकाणी दिसेल हे शोधण्यासाठी स्कायलाइट नकाशाची मदत घेता येते. हा कृत्रिम प्रकाश मोजण्यासाठी वापरलं जाणारं एक महत्वाचं पैमान म्हणजे बॉर्टल स्केल. अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ जॉन बॉर्टल यांनी ही स्केल निरीक्षण स्थळांच्या अंधाराची तुलना करण्यात मदत करण्यासाठी वापरात आणली. या स्केलमध्ये 1 ते 9 पर्यंतच्या श्रेणींमध्ये आकाशाच्या चमकेचं वर्गीकरण केलं गेलंय. जिथे श्रेणी 1 म्हणजे सर्वात अंधारी आकाश, जंगलातील प्रदेशांसारखं तारे स्पष्ट दिसणारं आकाश, तर श्रेणी 9 म्हणजे उच्च प्रकाश प्रदूषणामुळे तारे कमीत कमी दिसणारं शहरी आकाश. उदाहरणार्थ 2015च्या सर्वेक्षणानुसार पुण्याची बॉर्टल श्रेणी 6 आहे, दिल्लीची 8, लडाख मधल्या लेह आणि हिमाचल मधल्या मनालीची बॉर्टल श्रेणी मात्र 3 आहे. याचा अर्थ असा नाही की लखलखणारे आकाश बघायला आपल्याला इतक्याच दूरच जावं लागेल. पुण्याजवळ असलेल्या पानशेत, भोर, जुन्नर या ठिकाणांची बॉर्टल श्रेणी आहे 4. तिथून सुद्धा आपल्याला सुंदर आकाश दिसतं बरं का. पण हायवेवरचे दिवे, आसपास झपाट्याने वाढणाऱ्या हॉटेल्सने लावलेले सुशोभीकरणासाठीचे दिवे यामुळे आकाशाच्या चमकेमध्ये, बॉर्टल श्रेणीमध्ये होणाऱ्या वर्गीकरणामध्ये झपाट्याने बदल होतो.
विचार करा, 2015च्या या सर्वेक्षणापेक्षा आत्ताची परिस्थिती किती गंभीर असेल. प्रकाशामुळे कधी तुम्हाला आंधळ झाल्यासारखं वाटलंय का? बघा, गाडी चालवताना समोरून हाय बीम लाईट लावून आलेल्या गाडीमुळे काही क्षण अंधारून जायला होतं. दिव्यांचा उपयोग प्रकाश मिळवण्यासाठी जर आपण करत असू, तर हा आंधळेपणा कसा बरं येतो? जास्त प्रकाश म्हणजे जास्त सुरक्षित, ही सर्वसाधारण कल्पना अत्यंत चुकीची आहे. आपले डोळे हे आधारामध्ये नीट दिसावं म्हणून नैसर्गिकतःच ऍडजस्ट व्हायला समर्थ आहेत. प्रकाशाचा उपयोग हा नेमका हवा तिथे आणि हवा तेवढा होण्याऐवजी सध्या सजावटीसाठी प्रचंड प्रमाणात होताना दिसतो. हायवेवरच्या अशा तेजस्वी दिव्यांमुळे चालकाची दिशाभूल होऊन अपघात होण्याची पण शक्यता वाढते. सजावटीचे दिवे सर्रास आभाळामध्ये झोत टाकत असताना दिसतात, ज्यामुळे स्काय ग्लो वाढतो आणि प्रकाश प्रदूषण होतं. प्रकाशाच्या वापरावरती फक्त शहरातल्याच दिव्यांवर नाही, तर सर्व प्रकारच्या कृत्रिम प्रकाशाच्या वापरावर निर्बंध आणले पाहिजेत. वेळीच जर का यावर नियंत्रण नाही आणलं, तर शहरांमधूनच काय, तर ज्या ठिकाणांवरून थोडेफार तरी तारे दिसतात, ते सुद्धा येत्या 4-5 वर्षांमध्ये दिसेनासे होतील. आपल्या आसपासच्या स्थानिक व्यवसायांना, प्रशासनाला याबाबत जागरूक करणं महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तपासून बघा की तुमच्या बागेत किंवा गच्चीत लावलेले दिवे यांचा झोत आकाशाच्या दिशेने जातोय का? तुम्ही हे दिवे रात्रभर चालू ठेवताय का? तसं असेल तर बदलाची गरज तुमच्यापासून करायला हवी. भारतीय संविधानातल्या आर्टिकल 51A(H) मध्ये नमूद केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचे कर्तव्य बजावून प्रकाश प्रदूषणाचं सावट हटवण्याची जबाबदारी घेण्याची आता वेळ आली आहे. शहरी प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी आपण तातडीने पावलं उचलायला तर हवीतच, त्याचप्रमाणे ज्या भागांमध्ये प्रकाश प्रदूषण कमी आहे तिथे ते वाढणार तर नाही ना, याची सुद्धा काळजी घ्यायला हवी. जगभरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जिथे प्रकाश प्रदूषण अगदी कमी आहे, तिथे लखलखत्या ताऱ्यांनी नटलेला आकाश जपण्यासाठी अभयारण्य उभारली. रुजलेल्या अंधश्रद्धांच्या जखमा पुसून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पंखांचं बळ देणारी ही ताऱ्यांच्या अभयारण्याची कल्पना आपल्याला पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी आणि रात्रीच्या आकाशाची सुंदरता पुढच्या पिढीसाठी जतन करण्याची जबाबदारी अधोरेखित करून देईल. अन्न, वस्त्र, निवारा या जशा आपल्या मूलभूत गरजा आहेत, तसंच स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि ताऱ्यांनी लखलखणारं प्रकाश प्रदूषणापासून मुक्त आकाश ही सुद्धा आपलीच नाही, तर पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीची गरज आहे, हे समजून घेणं महत्वाचं आहे. पृथ्वीवर राहणारे आपण स्वतःला जर बुद्धिमान म्हणतो, तर कृत्रिम प्रकाशाचा अतिरिक्त आणि अयोग्य वापर टाळून आपण स्वतःला आणि पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला प्रकाश प्रदूषणापासून संरक्षित ठेवण्याची जबाबदारी घ्यायला हवी.